आता जरा बरं वाटलं. चला हवा येऊ द्या. सावधान. घाटातून गाडी चालली. बस एक बस एक राहू दे. लावत कोणाला दुसरी लाव. घाटातून गाडी उतरली. ते घाटाच्या खाली एक मोठा बोर्ड असतो. सावधान सावधान. ड्रायव्हरला इशारा आहे. सावधान. 20 km 60 km 40 km हो ताशी 20 km. गाडी हळूहळू चालवा. गाडी सावकाश टाका. तो ड्रायव्हर त्या घाटातून अशी गाडी चालवतो. दिवे घाट पाहिला, आपण कसला घाट पाहिला, तामिनी घाट पाहिला, खंडाळा घाट पाहिला. तो गाडी हळूहळू चालवतो. घाटातून गाडी वर गेली. घाटाच्या वर एक बोर्ड असतो मोठा. काय लिहिलेलं असतं? धन्यवाद. धन्यवाद, तुमचा प्रवास सुखाचा हो. तसा परमार्थ हा मोठा घाट आहे. परमार्थ रूपी घाटातून आपली गाडी चाललेली. समोरून गाड्या येणार आहेत. ऍक्सिडेंट होऊ द्यायचा नाहीये. कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? पक्वा जेव्हा कामरूपी गाडी, वासनारूपी गाडी, अहंकार रूपी गाडी, द्वेष मद मत्सर अहंकार समोर गाड्या येणार आहेत. त्या सगळ्या गाड्या चुकवत 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 वर जायचंय. वर गेल्यानंतर मग मात्र धन्य ही संत मंडळी. परमार्थ साधना करत असताना, हा घाट चढत असताना ऍक्सिडेंट होऊ दिलं नाहीये. आणि ते घाट वर चढून गेल्यानंतर मग ही सगळी संत मंडळी धन्य झाली. धन्य 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 निवृत्तीराया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया, धन्य 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 निवृत्तीराया, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान. आयुष्यामध्ये धन्य झाली माझ्या माया. वासुदेवाच्या माध्यमातून समाज जागृत केली. जोगीच्या माध्यमातून जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, ए जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती,
जागता जगदेव राखा काही ज्योतीच्या माध्यमात वासुदेवाच्या माध्यमात एकनाथ मागणी भारुडाच्या माध्यमातून समाजाला केला जोशीच्या माध्यमातून इथून पुढे बरे होईल भक्ती सुख दोंदो वाढेल जोशीच्या माध्यमातून भारुडाच्या माध्यमातून जोगीच्या माध्यमातून वासुदेवाच्या माध्यमातून समाज जाग करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे तुकोबर आमच्या आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून आंधळ्या पांगळ्याचा सर्व होय घडी मोडी हेळा माते बाप पुण्य संकेत घडी मोडी हेळा माते बाप पुण्य संकेत भव दुःख कोणवारी तुझवारी चिंता भव दुःख कोणवारी तुझवारी पांगळा कोण आहे आंधळा म्हणजे तो आंधळा नाही आहे धाडसा म्हणजे आपण खरे धाडसे नाही आम्हाला दृष्टी आहे पण खरे आंधळे आम्ही काही लोक खरेच आंधळे आहेत पण खरी दृष्टी त्यांना आहे आम्हाला डोळे असून हातपाट पाठ नाही डोळे असून आम्हाला गाथा पाठ नाही डोळे असून आम्हाला शुभंकरोती कल्याण म्हणता येत नाही डोळे असून आम्हाला कितीदा 15वा 18वा 12वा अध्याय तोंडपाठ नाही पण काही लोकांना डोळे नाही आहेत आंधळे आहेत म्हणून गाथाच्या गाथा पाठ केला माझ्या वडिलांचे गुरु श्री गुरु धोंडोपंत दादा आम्ही दादांच्या फडावरची मंडळी पंढरपूरमध्ये फड आहेत भास्कर फड देवकर फड औशिकर महाराजांचा फड आहे सातारकरांचा फड आहे आदरेकरांचा फड आहे कबीर महाराजांचा फड आहे जळगावकरांचा फड आहे शिरोळकरांचा फड आहे पंढरपूरमध्ये फड आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये गड आहेत म्हणून आज हा परमार्थ जिवंत आहे आम्ही धोंडोपंत दादांच्या फडावरची मंडळी माझ्या आजोबांना दादांची माझ्या वडिलांना दादांची आमच्या दादांच्या फडाशी नियम होती दादा त्या काळात आमच्या वडील सांगायचे कीर्तनामध्ये ज्याचा गाथा पाठ आहे त्याला कीर्तन त्या काळी माझ्या आजोबांनी गाथा पाठ केला त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरी डोंगरावर त्या गहिनीनाथ गुहेमध्ये 2.5 वर्ष राहून संपूर्ण गाथा तोंडपाठ केला धोंडोपंत दादांना म्हणून दाखवला दादासाहेबांनी पाठ थापले शब्बास हांडे मला तो करम बुवा गाथा पाठ केला चला करा दशमीचं कीर्तन फडावा अजून नियम चालू आहे आमचा आता माझा मुलगा उभा केला मी तिकडे कीर्तनला आज दशमी 1000 अभंग पाठ त्याला पहिली 4 म्हणायची करमळा तालुक्यामध्ये पालेवाडी गावामध्ये पालवडी गावामध्ये बापू गुरु होऊन गेला त्या बापू गुरुनी 1000 अभंग तोंडपड केली धोंडोपंत दादा म्हणू नको नाही दासाने पाठ थापडी शपथ गुरुवा आणि 1000 अभंग पाठ केला चल मन परी चाल फडावं 5 अभंग पाठ त्याला पक्वाजवर हो बोलायचं घाबरू नकोस तुझे 500 अभंग पाठ नाही माझा गाथा पाठ नाही अशी नियम होते याच्या पाठीमध्ये एकच भूमिका होती माझ्या तुकोबरांचे अक्षर माझ्या संतांचे अक्षर त्या जिभेवर वारकरीच्या नाचावीत पाठ पाठांतर व्हावं त्या बाबतीत भूमिका होती हो धोंडोपंत एक मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं एकदा आमच्या दादांच्या फड सप्त्यामध्ये पंक्तीला तूप कमी पडलं तूप वाढल्याशिवाय गजर नाही आमची इथं अजून सुद्धा
अन्न शुद्धीकरण तूप आवश्यक आहे. आम्ही 25-25 हजाराच्या पंक्ती घालतो पण किलोभर तूप पंक्ती वाटत नाही. तूप वाढत जावा, तुपाशिवाय अन्न शुद्धी नाही. एकदा पंक्तीमध्ये तूप कमी पडला धोंडा पण म्हणजे घाबरू नका. शिष्यानं सांगितलं तूप संपलंय घाबरू नका, कागडी घ्या चंद्र भागेला जावा, माझं नाव सांगा, उष्ण तूप घेऊन या. दोघा सगळे घागरी उचला, चंद्र भागेला गेले, वंदन केलं भागेमध्ये दादासाहेबांना पाठवले. पंक्तीला तूप नाहीये, तोंड पण दादांनी उष्ण तूप मागितलंय. असं माणूस घरी पाण्यामध्ये बुडल्या, चंद्र भागेचं पाणी घागरीमध्ये घेतलं, धोंड पण दादांसोबत आणून ठेवलं. धोंड पण दादांनी नुसता हात लावल्या बरोबर चंद्र भागेतलं पाणी पण प्युअर तूप झालं. 1935 सालची घटना आहे. हात लावल्या लावल्या पाण्यास तूप. बाबा याला म्हणाव महाराज, याला म्हणाव साधू, याला म्हणाव संत. आता आम्ही बी आहेत की महाराज, आमचा हात लागू बर प्युअर तुपाचं पाणी होतंय. तुमच्या ताकद नाही, आमच्या ताकद नाही. तुम्ही देऊन बरबाद आहे, आम्ही घेऊन बरबाद आहे. आईचे बळ नाही आणि गांधी तपतीर्थ जगी दानवते बळ आहे, सामर्थ्य आहे, शक्ती संत मागण्या ठिकाणी. आमच्या धोंडपण दादांनी गुरु गंगूकाका शिरवळकर महाराज, काका साहेबांनी तुकाराम महाराजांना अभंग शेपक अभंग ओळखायचे कसं? ते शिरवळकर महाराज काकासाहेब विस्तवाचे पाठी समोर ठेवायचे, अभंग म्हणायचा, जिभेला विष्णू ठेवायचा. तुकाराम महाराजांचा अभंग असेल त्यांच्या जिभेला विष्णू पोळत नव्हता. शेपक अभंग असेल त्याच्या जिभेला चटका बसायचा, चटका बसला की अभंग बाजूला काढायचा. असे सगळे अभंग बाजूला काढले. तुकाराम महाराजांनी एवढं अभंग शोधून काढले. 4092 अभंग तोंडपाठ केले. त्यांचे शिष्य काकासाहेबांचे शिरोळकरचे शिष्य आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आहे. माढा तालुक्यामध्ये देवडी म्हणून गाव आहे. देवडीमध्ये बाबूराव देवडीकर, दोन्ही डोळ्याने आंधळे. अरे आपल्या गुरुनी गाथा पाठ केलाय, आपण बी गाथा पाठ करायचा. पण दृष्टी नाहीये, शाळा शिकलो नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, डोळे नाहीयेत, काय कसं पाठ करायचं? असे लहान मुलाला जवळ बोलवायची, बाबा बाळा जवळ गाथ्याचा अभंग वाच. त्या मुलाकडे 3 वेळा अभंग वाचून घ्यायची. त्या मुलांनी एकच अभंग 3 वेळा वाचला की यांनी तो लक्षात ठेवायचा. हो, असे 4092 अभंग आमच्या बाबूराव देवडीकर तोंडपाठ केली. नवे नवे अभंगाची अनुक्रमणिका कशी असावी बाबूराव देवडीकरांनी तयार केली. मला वारकरी संप्रदाय 90% आमचा वारकरी देवडीकर गाथा प्रमाण मानतो. समचरण दृष्टी विठेवली तिथे वरती राहू. अनेक नरके माईक पदार्थ हो तुमचे काय ते अनेक नाही जरी तुझं मधुर उत्तर नाही सुश्रोता देवी. सावध झालो किंवा अंतरीची घेतो गोडी पाहे तोडी भावाची किंवा आपल्या हिता जो असे दाखवतात. ही जी अनुक्रमणिका आहे, शेवटचा अभंग मागणी ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंग. ही जी अनुक्रमणिका आहे बाबूराव देवडीकर तयार केली. दोन्ही डोळे आंध्रे पण गाथा पाठ केला. सध्या एक जिवंत आहेत महाराज, नगर जिल्हा पाथर्डी तालुका आहे. मुकुंदकर जाड देवळेकर महाराज, मुकुंदकर महाराज जाड देवळेकर. डोळे नाहीये पण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. 9000 तिथे सुद्धा तोंडपाठ केले पठ्ठ्यानी. गीतेतले 700 श्लोक मुखोद्गत त्या काकासाहेबांची. आळंदीतले चक्रांकित महाराज ज्ञानेश्वरी तोंडपाठ. दृष्टी नाहीये पण गाठीच्या गाठी ज्ञानेश्वरी तोंडपाठ केल्या. अरे माझ्या माय बाबा खरे आंधळे तुम्ही आम्ही, आम्हाला डोळे असून आम्हाला पाठांतर नाही, दुर्दैव आहे आमचं. आणि त्यांना डोळे नाही आहेत पण ग्रंथ पाठ केले. आणि काही डुप्लिकेट आंधळे भीक मागायची. एका सिनेमा थिएटर पुढं एक बसलं भीक मागत. त्याला डोळे होते पण लोक भीक मागतात. आंधळी गोष्टी एक साहेबाला केशाला रुपये काढला, हाताला ठेवला, निघून गेलं. त्यानं दोन्ही डोळे उघडले. ओ साहेब इकडे आहे म्हणला. सकाळपासून थिएटर पुढे भिक्षा मागतोय, भीक मागतोय, तुम्ही खोटा रुपये दिलाय. साहेब तुला दिसतंय की म्हणला. हे तर का बसला? आंधळ्याच्या बदली बसलोय म्हणला. सध्या आंधळ्या लोकांच्या बदल्या भरायला आंधळ्याच्या बदली बसलोय म्हणला. मग साहेबांनी विचारलं मग हितला आंधळा कुठं आहे? पिक्चर बघते म्हणला. आता आंधळ कुणाला म्हणावं? अशी डुप्लिकेट आंधळे भरपूर आहेत. पण आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून, जोगीच्या माध्यमातून, वासदेवाच्या माध्यमातून, बारुडाच्या माध्यमातून या संत महात्म्यांनी समाजामध्ये जागृती केली. तसं आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज
एक वैद्याची भूमिका घेऊन, एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हा सर्वजण औषध लागत. कोणतं औषध आहे? ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे महाराज तुम्हाला ब्रह्मरस नावाचा काढा तुम्हाला देण्यात आले. पूर्वी डॉक्टरला वैद्य म्हणायचे, आता डॉक्टर म्हणतो. पूर्वी शिक्षकाला काय म्हणायचे? गुरुजी, मास्तर. कुठला मास्तर? पिंजऱ्यातला. बरोबर आहे बाबांचं. मास्तर म्हणायचे, गुरुजी. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये अजून एक शब्द आहे गुरुजीला. कोणता शब्द आहे? अर्भगाचे साठी पंते हाती धरणी माती तैसे संत पंतोजी म्हणजे पंतोजी तुकाराम महाराजांच्या शिक्षकाला पंतोजी शब्द गेला, गुरुजी शब्दाला. गुरुजी शब्द गेला. आता काय म्हणतो आपण? सर. सर सर आता सर शब्द. पूर्वी आई शब्द होता. आई. आईच्या अगोदर शब्द होतो माय. माय म्हणण्यामध्ये गोडवा आहे, मायामध्ये जिव्हाळा आहे, माय म्हणण्यामध्ये प्रेम आहे. हो, आईची माया ही अतूट माया आहे. एक सांगू का तुम्हाला? जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी, स्वार्थी प्रेम करणारी पुष्कळ आहेत. ना स्वार्थी प्रेम करणारे पुष्कळ आहेत, पण निस्वार्थ प्रेम करणारी जगामध्ये एक आई. आई आईशी कळवळ्याची जाती काही लाभाविना प्रीती, लाभाविना प्रेम करणारी माया करणारी कोणाशी आई आहे. माझी विनंती तरुणांना, आयुष्यामध्ये आई वडिलांना सांभाळा. आई वडील आहे तुम्हाला त्यांची किंमत कळत नाही, पण ज्यावेळेस आईबाप निघून जातात त्याच्या आईबाबाची किंमत आम्हाला नंतर कळते.
एकदा या मूर्त्या काळाच्या पडद्याला निघून गेले की पुन्हा भेटू शकत नाही, पुन्हा मिळू शकत नाही. नंतर आई बापाचे पुण्यतिथी सोहळे मोठे करण्यापेक्षा, गावच्या लोकांना खाऊ घालण्यापेक्षा त्या म्हातारीला आई तुम्ही सांभाळा. मी कीर्तनात नेहमी सांगतो, मुलाने आई वडिलांची सेवा करावी, शिष्याने आपल्या गुरुची सेवा करावी आणि पत्नीने आपल्या पती सेवा करावी. नावला कसं कसं ना त्याची सेवा करा मरेपर्यंत. चांगला असू द्या, वाईट असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, बेवड्या असू द्या, कसं कसं ना मरेपर्यंत त्या नवऱ्याची सेवा करा, त्याचे पाय धुवा, त्याची पूजा करा. कशाला आमचे पाय धुता? गुरुमाय गुरुमाय कसली गुरुपूजा? आमच्या मला खालतं वरतं कळून गेलंय. नवऱ्याचे पाय धुवा, त्याची पूजा करा, त्याची सेवा करा, त्याला चांगला बोला. पण बघतो काय काय माय मावण्या आयुष्यभर नवऱ्याला नीट बोलत नाही, मरेपर्यंत भांडत बसते आणि पुन्हा मेजर नाटक रडायची. पिंजऱ्यातून रागून निघून गेला, ही रागुनी महिना रडता रडता नवऱ्याचे दोष काढायची. माझ्या बाबानं कधी विकत बिडी घेतली नाही, ही फुकट दुसरी बिड्या वडायची अवलाद ही. माझ्या सरदारनं कधी कीर्तनात चप्पल ठेवली, जुन्या चपल्या सोडायच्या, नव्या चपल्या घालून जायच्या. परवा माझा बूट गेला लातूरला 1250 रुपयाचा, दक्षिणा 250 रुपये. काय सांगू, पण त्यांनी माझा बूट आणला. काय का असे ना त्याची सेवा करा, शिष्याने आपल्या गुरु सेवा करावी आणि मुलाने आपल्या आई वडील सेवा करा. पण बघतो आम्ही आई बापाला, हो काय काय रडतायत म्हातारा म्हातारी. खेड्यामध्ये पाहतो, खेड्यामध्ये सांभाळत होती पहिली मुलं, आता खेड्यामध्ये वातावरण बिघडतं. आई बापाच्या वाटण्या चालू आहेत. आई थोरल्याकडे, बाप धाकट्याकडे. आई ह्या गोट्यात आहे, बाप त्या गोट्यात आहे. म्हातारा त्या बाजूवर, म्हातारी ह्या बाजूवर. म्हातारा म्हातारी एकमेकांकडे बघते, पण बोलायची परवानगी नाही, नो परमिशन. म्हणजे म्हातारा असं करत, म्हातारी अशी करते. आज त्यांच्यावर पाणी, उद्या आपल्याला पाणी येणार आहे. आपण मी म्हातारी केंद्र होणार आहे. शहरामध्ये बघतो मी 2-2, 3-3 लाख रुपये पगार आयटी क्षेत्रामध्ये, इंजिनियर पोरांना, डॉक्टरांना, पण वृद्धाश्रमामध्ये उपाशी मारता. परवा पुण्यात मी गेलो, कीर्तनाला त्या मित्राच्या घरी उतरलो. अरे आई वडील दिसत कुठे आहेत? मला महाराज म्हातारा म्हातारा लई त्रास झाले मला. फेकून म्हणलं तिकडे वृद्धाश्रमात, वृद्धाश्रमात. मला म्हणलं आई बाबा वृद्धाश्रमात टाकलं. मग काय करू, रोज भांडण म्हणला. व्यवस्थित सुखात आहेत मध्ये. वा वा. नेमकं त्या घरात ते कुत्र दिसलं, बारक कुत्र, बारकच पिल्लू कुत्र्याचं. मला कुत्र कोणाचं आहे? मला माझं आहे. म्हणला केवढ्याला आणलंय? 3.5 लाख रुपये. मला 3.5 लाख. कुत्र्याची किंमत 3.5 लाख. कुत्र लय भारी होत ती, त्याला शिपूटच नाही, चपट्या तोंडात आहे. मला कुत्र्याचं नाव काय? वडाफोन आहे. म्हणला वडाफोन. कुत्र्याचं नाव वडाफोन. 2-2 हजार बिस्किट त्या कुत्र्याला महिन्याला, 3-3 हजार रुपये दूध प्यायला कुत्र्याला. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, चावल्याशिवाय राहत नाही. आई बापाशी लांबून भाकर फेका, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. कसं काय असताना किती खाऊ घाला, शेवटी कुत्र चावणारच. आई बापाला ढकलून जरी दिलं तर ते आई बाप त्या मुलाला आशीर्वाद देतात. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं ही तळमळ फक्त आईच्या अंतःकरणामध्ये. आई माझी माईचा सागर, आई माईचा सागर आहे तो पण आई वडिलांची सेवा आपल्या आयुष्यामध्ये करा. लक्षात होतं. पूर्वी आई शब्द होता, माय शब्द होता, माय शब्द गेला, आई शब्द आला, आता आई शब्द गेला. तू काय म्हणतो घरी? आईला काय म्हणतो? माम माम म्हणते. माम मम्मी पण आहे, माम माम. कसला माम कोण असतो? एक लक्षात ठेव, माय म्हणण्यामध्ये गोडवा आहे, प्रेम आहे. जो पूर्वी डॉक्टरला वैद्य म्हणायचा,
व्यक्ती हुशार होते. नाडी पाहिली की सांगत नेमका काय रोग आहे. अजून सुद्धा वैद्य आहे. त्र्यंबकेश्वरला फरशीवर बाबा आहेत. फरशीवर बाबा डोक्याला फरशी ठेवली, ऍसिडिटी किती, बीपी किती, शुगर किती बरोबर सांगते. हो, गेल्या महिन्यामध्ये माझं नाशिक जिल्ह्यात कीर्तन सटाणा तालुका. सटाणा तालुक्यामध्ये एका गावात, खेडेगावात कीर्तन झालं. तिथे एक भैयू महाराज आहे, 103 वय, जिवंत सध्या. नाडीशी पाहिल्या काय रोग आहे शरीरामध्ये बरोबर सांगताय. आता डॉक्टर भरपूर झाले. आता प्रत्येक इंद्रिय डॉक्टर वेगळा आहे. कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, घशाचा वेगळा, तोंडाचा वेगळा, हार्टचा वेगळा, पोटाचा वेगळा, मणक्याचा वेगळा, मेंदूचा वेगळा. अरे डॉक्टर मी तेवढे, पेशंट मी तेवढे झाले. डॉक्टर पेशंटची जोड आहे. काय पेशंटला आपलं काय झालं नीट सांगता येत नाही. एक घेते दवाखान्यात, डॉक्टरने काय झालं, तुला ताप आलाय का नाही, सर्जरी का नाही, खोकला येतोय का नाही, पोट दुखतंय का नाही, मणका दुखतंय का नाही, हातापाला गोळतात का नाही, डोकं दुखतंय का नाही, मग तुला होतंय काय. काय की मला 2 दिवसापासून कसं मुसं व्हायला लागले मला. डॉक्टर म्हणला औषध घेत समोसच. मग मी एका दवाखान्यात गेलो महाराज परवा गेल्या वर्षी. डॉक्टर म्हणता परत मला विचारलंच नाही कशा करता आला. मला म्हणलं महाराज तुम्ही आला झोपा टॅबलावर. विचारच नाही काय होते तुम्हाला. मी बी आपण झोपलो टॅबलावर. शर्ट वर करा मला. शर्ट वर केला, कानात टेटस्कोप अडकवला, ती काळी चक्कीस तेवढीवर छत्री ठेवली. मला म्हणलं वडा श्वास सोडा. मला इकडे ठेवली चक्की, वडा श्वास सोडा. मला पोटावर 2 वेळा हाणलं, इकडे बी 2 वेळा हाणलं. पुन्हा मग आता पालता पडा म्हणला. पुन्हा असं पालतं पडलो. पाठी ठेवली चक्की, वडा श्वास सोडा, वडा सोडा. उठून बसा म्हणला. उठून बसलो. नक दाखवा, नक दाखवले. डोळे दाखवा, डोळे दाखवले. जीभ बघू. एवढं सगळं तपासलं. शेवटी मलाच विचारते काय होते तुम्हाला. अरे एवढं उलट पालत कशाला केलं म्हणून मला म्हणलं. एका माणसाला जेवायला वाटलं, 1 भाकरी वाली 2 भाकरी दिसायची, 1 दह्याची वाटी वाली 2 वाटी डबल दिसायचं. ते बायकोला चिडायचं. बाई नवऱ्याला दृष्टीदोष आहे. लगेच तिनं निरज सोलापूरला दवाखान्यात, मोठ्या डोळ्याच्या दवाखान्यात, आय स्पेशलिस्ट डॉक्टर पेपर वाचत बसले. ते नवरा बायको समोर बसले. बाई म्हणे साहेब पेपर खाली ठेवा. आम्ही पेशंट म्हणून आम्ही आलोय तपासायला तुमच्याकडे. डॉक्टर पेपर खाली ठेवला. काय होते माहिती तुम्हाला. ती म्हणजे मला काही होत नाही, माझी दृष्टी चांगली. ओ माझ्या मिस्टरांना दृष्टीदोष आहे. जेवायला वाढलं 1 भाकरी वाढली की 2 भाकरी दिसतात. 1 दह्याची वाटी वाढली की 2 वाट्या दिसतात. 1 भात वाढला की 2 भात दिसतात. सगळं डबल दिसतंय. डॉक्टर म्हणजे एवढीशी गोष्ट सांगायला चौघजण कशाला आलात. त्या बाईला इकडे बघितलं. हाय दोघं चौघ कसं काय म्हणते. मग त्या बाईची लक्षात आलं आपल्या नवऱ्याला एकाचे 2 दिसतात, डॉक्टरला 2 4 दिसते. कसा रोग बरा व्हायचा. पण एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराज वैद्य होऊन आलेत, पण अभ्यास केला, डिग्री मिळवली. हो अभ्यास केला वैद्यकीय शास्त्राचा, वैद्याचा, आयुर्वेदाचा अभ्यास केला, ग्रंथांचा अभ्यास केला. वेदशास्त्र जाणीत माऊलीचा अभंग आहे. वेदशास्त्र जाणितले अग्नी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडुळीले आहे ते राहिले वेगळीची. वेदशास्त्र सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला. अभ्यास करून तो कोपऱ्यात वैद्याची भूमिका घेऊन तुम्हाला औषध देण्यात. कोणतं औषध आहे. ब्रह्मरस. अरे बाबा हा ब्रह्मरस घ्या. हा रस आम्ही घेतलेला आहे. हा रस कसा आहे. हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा.
अरे घेतलाय सेवी तो हरसवाती तुम्हारी हा रस सेवन करा. हो या औषध मी गेलो नाही, फुकट औषध आहे, विनामूल्य आहे. अरे ब्रह्मरस नावाचा काढा घ्या. एक पारमार्थिक मनुष्य तो करा म्हणून महाराजांना म्हणा महाराज तुम्ही एक वैद्याची भूमिका घेऊन हे ब्रह्मरस नावाचा काढा हे औषध तुम्ही देण्याकरता आलात. विनामूल्य तुम्ही औषध द्यायला आम्हाला तयार आहेत. पण तो करा महाराज तुमचा विश्वास ठेवून आम्ही हा ब्रह्मरस नावाचा काढा घेऊ. पण का होतो कोपर आहे या औषधाचा परिणाम काय महाराज सांगतात. ज्याने पिरावा रे औषध घेतल्यानंतर देणे पीडा वारेल. पीडा याचा अर्थ दुःख. दुःख हे अनेक प्रकारचे नाठामध्ये प्रमाण आहे. अनेक दुःखे सांगू की सकल संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटते. दुःख हे अनेक आहे पण काय कोण सुखी जगामध्ये बाबा या जगात कोणी सुखी नाहीये. जो देखी सो दुखिया बाबा जो देखी सो दुखिया बाबा जो देखी दुखिया बाबा जो देखी दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखी सो दुखिया बाबा जो देखी सो दुखिया शाबाश. दुखिया कोई नहीं बाबा जो देखे तो दुखिया बाबा जो देखे तो दुखिया बाबा. राजा दुखी प्रजा दुखी राजा दुखी संगम दुखी जोगी दुखी संगम दुखी सुखिया कोई नहीं रे. जो
दुखिया बाबा राजा दुखी प्रजा दुखी जंगम दुखी जोगी दुखी महाराज दुखी विनेकरी दुखी. वय विनेकरी बुवा कसं आहे आपलं तसं नाही म्हणायचं. कोण सुखी जगाच्या पाठीवर प्रत्येकाला दुःख आहे पण काही दुःख अशी आहेत तानाजी महाराज कोणाला आहेत कोणाला नाहीत. व्याधी दुःख सगळ्यांना नाही. सगळ्या डायबिटीज नाही सगळ्याला कॅन्सर नाही सगळ्याला शुगर नाही. रोगाला बी अक्कल आहे कोणाच्या घराशी राव कुठं पद्धतशीर व्यवस्था होईल. मोठ्या लोकांना मोठी लोक आहेत. साखर कारखान्यात चेअरमन पण साखर खायची नाही आवला दिला तो काय म्हणे पापी येते रोगाची येते रोगाची बरं एवढं पाठ केलं मोठ्या लोकांना मोठी रोग आहे. हाय का आमच्या वार करायला रोग कसे खाऊन पण टरायत सप्त्यामध्ये. सप्त्याच्या अगोदर वजन बघा सप्त्यात झालेलं वजन बघा. 5 किलो वाढलं पाहिजे देणं नाही घेणं पुंडली हांदा. एक सांगू का जगामध्ये श्रीमंत जर कोण असेल तर आमचा वारकरी वारकरी वारकरी. तुमच्यापाशी पैसा आहे तुमच्यापाशी पैसा भरपूर आहे खाता येत नाही. पैसा भरपूर आहे झोप नाही. पैसा भरपूर आहे समाधान नाही. पैसा भरपूर आहे घरामध्ये सुख नाही. आमच्यापाशी वारकऱ्यापाशी पैसा नाही पण भूक आहे. पैसा नाही ओ पण झोप आहे समाधानाची. पैसा नाही घरात सुख आहे त्याच्यात. तुमच्यापाशी पैसा आहे लाडू तू का लाडू लाडू खाय तू का लाडू जिलेबी गुलाबजाम शुगर दारू येऊ दे म्हणतो पट्ट्या. पैसा खाता येत नाही. पैसा भरपूर आहे झोप नाही झोप. हो आमच्या वारकऱ्याविषयी पैसा नाही पण भूक आहे. पैसा नाही पण झोप आहे. आमचा वारकरी बघा 2-2 तास गाच्यावर भजन करणार काकड्याला उठणार हायपटाला नाचणार कीर्तनात टाळ घेऊन उभारणार जागराला हजर 3-3 भाकऱ्या कुस करणार. आणि आमच्या वारकऱ्याला पडल्या झोप आहे. नुसती झोप नाही की गोहरायला सुरुवात. काय माणसं लई बेकार गोहरते. त्या ह्याला गेलो कीर्तनाला परवा मुंबईला तुम्ही गोहरताय काय. त्या मुंबईमध्ये कीर्तन माझं बोरिवली कांदिवली ठाणा घाटकोपर पनवेल अंबरनाथ कीर्तनाला गेलो त्या कांदिवलीला बोरिवली पशी कीर्तन सुटलं म्हणून झोपायला जागा आहे का हाईक म्हणजे मंदिरच्या बाहेर रूम आहे म्हणजे रूम झोपा म्हटले. त्या खोलीत नेऊन सोडलं असं बारकं पोरगं मला. माझ्या अगोदर 2 चौपदर झोपले ते त्या खोलीत. एक ह्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात दोघांच्या मध्ये मी झोपलो. जेव्हा 2 चौपदर गोहायला लागली मला कुठं झोप येते. शेवटी उठून बसलो. एकदा ह्याचा आहे काय एकदा ह्याचा आहे काय मग हे करता असं गोरायचं. खाऊ का हे करता असं करायचं. खा 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 या असली गिराईक नशिबाला आमचे. माणसं लय बेकार घोरते. काय सांगतो मी पैसा नाही पण सुख आहे समाधान आहे. एक लक्षात ठेवा सगळ्यांना रोग कोणाला आहे कोणाला नाही. गरिबीच दुःख सगळ्यांना नाही. ज्यांनी गरिबी पाहिलेली गरिबी भोगली त्यांनी या गरिबी चटके सोसलेले आहेत. त्यांना विचारा गरिबी काय असते. गरिबीमध्ये कोणी कोण विचारत नाही. पैसा असला की सगळे जवळ येतात. सब पैसों के भाई दिल का साथी कोई नाही. पैसा असला की सगळे जवळ येतात. पैसा नसेल समाज किंमत देत नाही. पैसा नसेल भाऊकी विचारत नाही. पैसा नसेल तर आईबाप नीट बोलत नाही.
पैसा नसेल भाऊ भाऊला किंमत देत नाही, पैसा नसेल तर त्यांच्या बायका सुद्धा किंमत देत नवऱ्याला. एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे, टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं, टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं, दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं. गरिबीमध्ये सगळी नाती तुटली जातात, पैसा असले सगळे जवळ येतात. पण सगळे श्रीमंत नाही देशात आपल्या, सगळेच गरीब नाही. पण एक दुःख मात्र प्रत्येकाच्या पाठीमागे लागले, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत हे सर्वात मोठं दुःख जन्म मरणाचं आहे. पुनर्बीजनम पुनर्बीजन जनरेशनम, जन्म मरण हे प्रत्येक पाठीमागे लागलेलं आहे. म्हणून तो करा मला जोडा हाणला गात्यामध्ये आम्हाला. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित मन कोण जीव, किती वेळा जन्मला, किती वेळा मला तो काय आहे करायला अक्षराम. जन्मापासून दुःख नाही, गर्भवासापासून काय संगर्मीची यात्रा, मत भोगितात नारायण गर्भवासापासून मृत्यूपर्यंत. किती वेळा जन्माला, किती वेळा मरतोय, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जिंदाताना बहुत दूरवारी भोगावी ले भोगा, बहुत दूरवारी भोगावी ले, शबासरे पट्टे हो कशी वार केली आमच्या हुशार लोक एवढी चालली लोक. विठाला अरे माझ्या माय बापा सर्वात मोठं दुःख जन्म मरणाचं आहे. पण हे ब्रह्मरस नावाचं औषध तुम्ही घेतलात तर मग मात्र तेने पिढा मारेल. पण का होतं तो बरं आहे, हे औषध आम्ही घेऊ तुमचा विश्वास ठेवून, दुःख निवृत्ती होते आम्हाला कळालं. पण का होतं का बरं आहे, या औषधाचं पथ्य काय तो कोण बरं सांगतात. पथ्य नाम विठोबाचे विठोबा औषधाचं पथ्य मध्ये दांडग आहे. पथ्यनाम विठोबाचे आणि त्या पांडुरंगाच्याच नामाचा गजर करा. आणि दुसरे नेमिनिया चित्तापासून या एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. ओ एक चित्तामध्ये धारण करा.
एक त्या पांडुरंगाच्या नामाचा अहोरात्र करा. एक म्हणजे एकच पतिवर्ती तैसा भरतर प्रमाण एकच देव पांडुरंग वारकऱ्यांचा. बस आमचा एकच रंग तो म्हणजे पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल एकच रंग आहे तो पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाची उपासना करायला त्याच्याच नामाचा गजर, त्याची सेवा, त्याची चोवाली, त्याचंच भजन. मुस्लिम समाज बघा, मुस्लिम समाज त्यांचं बारकं लहान 3 वर्षाचं पोरगं असू द्या, अल्लाह म्हणजे अल्लाहच मानणार. तसं आपला वारकऱ्यांचा देव पांडुरंग आहे. त्याच्या नामाचा गजर करा, त्याची उपासना करा, त्याची सेवा करा माय बापू. पण आमचं तसं नाही. आमचा वार बदलला की देव बदलला. सोमवारी महादेव, एक लोटा जल, सब समस्या जे बघते त्याला माहिती. प्रदीप मिश्रा आमच्या पंढरपूरला झाली कथा. पंढरपूरला प्रदीप मिश्रांची शिवपुराण कथा. 7 ते 8 लाख समाज जमला होता. तिची कथा ऐकायला. दुसरी कार्तिक वारीच भरली होती. आमचा सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्तोबा, शुक्रवारी त्याला फुटानं खरं संतोषी माता, शनिवारी पुन्हा मारुतराय, रविवारी पुन्हा यकोट यकोट. मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी. कुठायचा खंडोबा एखादा वारले हो. आमच्या महिला सुद्धा बघा, गळ्यात तो शिशी माळ आहे पण अंगात येऊन नाचणारच. त्या अंगात येणं खरं नाही बरं का. दाखवा कधी ब्राह्मण स्त्री गुजरातची मारवाड्याच्या बायका कधी रस्त्यावर नसलेत का. हे आमचा भोळा समाज. तिथे केस सोडायचे, पदर खवायचा, लिंबाचा फाटक लिंबाचा. ह्याच्याच अंगात आलं काही अगोदरच. बरोबर आहे. आमच्या पंढरपूरमध्ये घडलेली घटना आहे. आषाढी अमावस्याला 5 पडा बायका नाचत निघाल्या, केस सोडलेला असा पदर. आमचा मठ त्या माऊलीच्या मंदिर बशी नाच चौकात दिंडी आली 5-5 बायकांची. असे नाचत नाचत नाचता नाचता की पाहिजे पायात जोडवं घसरून पडलं. तिने विचार केला तर उचलून घ्यावं. बघणारे म्हणणार अला ही त्या अंगात नाही. पण ती बाई बी हुशार होती, शिकलेली. त्या जोडव्यापाशी उभारली, सुरू केली नाचायला. सगळ्या बायका जागेवर नाचायला लागल्या. रस्ता ट्रॅफिक जाम झाला. नवरा समोर आला. नवरा मला काय पाहिजे. आई साहेब, आता हे जी आई ही लग्नाची बायको पण येणार. आई साहेब काय पाहिजे. बघता त्रास देऊ नका. चौकात तिथं थांबायचं, रस्ता ट्रॅफिक जाम झालाय. पाहिजे ती मागा 2 पायाचं 4 पायाचं द्यायला तयार आहे आई साहेब. मग ते असं डोळे उघडून बघितलं. मग तिनं ओळखला आपला परशे आहे. मग तिनं नवऱ्याला खुलवला. पण त्याला काय कळलं गेलं येण्याला. त्या पुन्हा नवऱ्याकडे बघत बघत म्हणली खाली काय पडलंय, खाली काय पडलंय. मग नवरा म्हणला उचलून घेतलंय चला. एवढं बरं कळ उचलून घ्यायचं. एक लक्षात ठेव माझ्या मायबाबा, मी देवीची टेक करत नाही. देवीला मानणारा मनुष्य. माझ्या घरामध्ये नवरात्र आहे, माझ्या घरामध्ये घटस्थापना आहे. दरवर्षी आम्ही दोघं नवरा पितो. आम्ही माझी आई
सगळे म्हणजे भाऊ भाऊजया सगळे आम्ही दर्शन तुळजापूरला येतो. लक्षात ठेवतो. हो, अनेक वेळा तुळजापूर मध्ये मी कीर्तन केली. त्या भागामध्ये मी कीर्तन केली तुळजापूरला. या परिसरामध्ये आणखी मी दर्शन घेण्याशिवाय जात नाहीये. आता पुढच्या आठवड्यामध्ये 3 जूनला कोल्हापूरमध्ये कीर्तन. कोल्हापूर भागामध्ये गेलो मी. महालक्ष्मी दर्शन घेण्याशिवाय मी पुढे जात नाहीये. लक्षात ठेवतो. पण ही जी अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, ही चुकीची पद्धत आहे. हो, जशी ती देवी प्रमाण आहे. 3.5 शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. तशी आमच्या वारकऱ्यांची देवी पंढरी नगरीमध्ये संतांनी आमच्या विठ्ठल उभा केली. अनादि निर्गुण निर्गुण आईचा जोगवा मागीन, आईचा जोगवा मागीन किंवा नाथ महाराजांचा फुलवराचा फुलवरा. एकनाथ महाराज सांगतो की माझ्या जीवनामध्ये श्रीगुरु जनार्दन स्वामी महाराज मला भेटले. माझ्या डोळ्यामध्ये ज्ञान रूपी अंजन हाता माझ्या हातात धरलं. रावणामध्ये नेलं काय दाखवलं. डोळा घालून अंजली घेऊन माझा निरे रावणी डोळा घालून मनोभाव उपासना करा. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो गेलो संकटे असं पुष्कळशी बोलता सांगण्यासारखं आहे. पण वारकऱ्यांचं एकच पथ्य परमार्थातलं त्या पांडुरंगाच्या नामाचा उच्चार करा. त्या देवाच्या नामाचा करा. पथ्यनाम ढोवाचे अनेक वाचे नशिबी भवरोगा सिदायक आणि काय शुल्लकी. सर्वात मोठा रोग कोणता सिद्ध हा भवरोग आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे. ज्यांनी ब्रह्मरसाचं औषध घेतलेलं आहे, ज्यांनी विठ्ठलाच्या नामाचं पथ्य सांभाळलेलं आहे, अशा भक्तांना तो भवरोग काही करू शकत नाही. नाथाच्या प्रकरणामध्ये एक अभंग आहे. हे ती भवरोगाचे औषध जन्म जर तोटे व्याध. हे औषध आहे ज्यांनी घेतलेलं आहे ब्रह्मरसाचं औषध. अशा भक्तांना तो भवरोग काय करू शकत नाही. त्या परमात्मा म्हणून प्रश्न केला. महाराज तुमचं बोलणं कळलं. वैद्यकीय भूमिका घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत आलात. हे ब्रह्मस्रावाचा काळा हे औषध घ्या म्हणून सांगता. पांडुरंगाच्या नामाचं पथ्य सांभाळून सांगता. भवरोग निघून जातो हे आम्हाला सांगितलं. पण कौतुक पण आहे. शेवटची शंका आहे. आमच्या पाठीमागे बाधा म्हणा भूत म्हणा हे जे आमच्या पाठीमागे लागलेलं आहे याची काही निवृत्ती होईल की नाही. तो कळू बाबांनो असली शंका मनामध्ये आणू नका. हो, ज्यांनी बाबा हे पथ्य सांभाळलेलं आहे, ज्यांनी ह्या ब्रह्मस्रावाचा औषध हा काढा घेतलेला आहे, अशा भक्तांना तुका म्हणे नो हे बाधा, तुका म्हणे नो हे बाधा,
तुका म्हणलो हे बाधा आणि कदाभूतांची कसलीही बाधा असू द्या, कसली भूत असू द्या, ज्यांनी पत्ते सांभाळलेले पांडुरंगाच्या नामाचं, ज्यांनी हा परमार्थाला ब्रह्मरस सेवन केलं आहे, अशा भक्ताला कसली भूत काय करू शकत नाही. पण हे भूत बाधा हरि उच्चारणी मंत्र पै अगाध, हरि उच्चारणी मंत्र पै अगाध, हरि उच्चारणी मंत्र पै अगाध, हरि उच्चारणी मंत्र पै 2 मिनिट फक्त 2 मिनिट 2 मिनिट. पडे भूत बाधा भेटण्यात येते, कसली भूत असू द्या, या भक्ताला काय करू शकत नाही. मग माझा प्रश्न असा आहे, महाराज, भूत आहे का? भूत कोणी बघितले का? नाही. तुम्ही पाहिलं नाही, मी पाहिलं नाही. पण भूत, थांबा बाबा, लगेच काढायची घाई करू नका, अजून लय पुढं आपल्याला तीर्थ त्यांना लगेच उरकाव म्हणते, लगेच लय हुशार पकवा जेव्हा. एक लक्षात ठेवा, माझा पहिला प्रश्न असा आहे, भूत आहे का? भूत कोणी बघितलंय का? दिसतच नाही, मग हाय माहिती कसं? एक लक्षात ठेवा, भूत नाही म्हणता येत नाही. 184 योनीमध्ये भूत पिशाची योनी आहे, भूत नाही म्हणता येत नाही. 184 योनीमध्ये भूत पिशाची योनी आहे. ते ऍक्सिडेंट मध्ये मरतात, जे विष घेऊन मरतात, जे गळफास घेऊन मरतात, जे आत्महत्या करून मरतात, त्यांना वर्गती नाही आहे. उभे हिंडत राहते, गप्पी हिंडत नाही. ह्या जाणत्याकडे जा, त्या जाणत्याकडे जा. एक लक्षात ठेवा, भूत दिसत नाही, भूत दिसत नाही, भूत दिसत नाही, पण झपाटल्याशिवाय. देव दिसत नाही, पण धरल्याशिवाय राहत नाही. 11:15 वाजून गेले तरी लोक उठायला तयार नाहीत. तुम्हा आम्हाला झपाटलाय. पंढरपूरच्या विठेवरच्या पांडुरंगाने त्या भूताने आम्हाला झपाटलेलं आहे. त्या भूताने आम्हाला झपाटलंय. तुमचा तर संप्रदायातलं मोठं भूत, वारकरी संप्रदायातलं, पंढरी नगरीमध्ये विठेल उभा आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, केले नाही भाऊ खेतरीची रान, जाता वेळे होय मन, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. ही जी भूत आहे, विठेल उभारलेलं आहे. खरंच रुईवरच्या लोकांना भूतांनी झपाटलंय, तुम्हा सगळ्या लोकांना झपाटलंय. आज पिढ्यान पिढ्या हा शब्द चालू आहे. मगाशी बोलते बाबाला विचारलं,
सप्तक किती वर्ष आहे की बाबा म्हणजे मला आम्हाला माहित नाही म्हणजे आज पिढ्यानपिढ्यात मी सप्ताह साजरा करतात तुम्हाला झपाटले. आज महिन्याची पंढरीची वारी करतात आमचे तानाजी महाराज असते तुमच्या गावचे वारकरी असते. आज मी पंढरपूरला महिन्याला का जातो त्या पोताने आम्हाला झपाटले. काशीला जावा रामेश्वर जावा अनेक देवाला जावा अनेक तीर्थक्षेत्राला जावा एकदा गेला की पुन्हा जावं असं वाटत नाही. पण पंढरपूर मध्ये एकदा जाऊन आलं त्याचं एकदा दर्शन घेतलं की ते झपाटतं आपल्याला. 2 वर्ष कोरोनामध्ये आमच्या वारकऱ्यांना दर्शन झालं नाही. आमच्या वारकऱ्यांना गावामध्ये बसून करमत नव्हतं. केव्हा कोरोना जाईल केव्हा पांडुरंग दारू पडेल केव्हा दर्शन होईल अशी आस त्यांच्या अंतकरणात निर्माण झाली. ते पंढरपूरचं विठेवरचं जे भूत आहे ते विठेवरचं भूत निर्गुण निराकार अवस्थेमध्ये फिरत होत. निर्गुण निराकार अवस्थेमध्ये त्या भूताला पकडण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक जाणता निर्माण झाला. त्या जाणत्याचं नाव पुंडलिक आहे. या पुंडलिकाने या जाणत्यानं या विठेवर त्या निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असलेल्या भूताला पकडलं त्याला सगुण साकार केलं विठेवर उभा केलं. आणि पुंडलिकराव म्हणले ए भूता ए विठ्ठला विठेवर उभा राहा. समचरण समदृष्टी समपाय कटेर हात शंख चक्र गदा पद्म आहे जो फेकून दे दोन्ही हात कटेर ठेव समपाय समचरण समदृष्टी. देवा असा विठ्ठल उभा राहा. देव म्हणे विठ्ठल मी असा उभा राहतो म्हणे पण किती दिवस उभा राहू सप्ताह काळ होईपर्यंत नाही. जोपर्यंत मी बस म्हणत नाही तो असाच उभा राहा. आणि देव तसाच उभा आहे. पुंडलिकराय पुन्हा म्हणजे पांडुरंगा आता मी खेडोपाडे फिरणार गावगाव फिरणार तुझ्या भक्ताला मी डांगर पिटणार तुझ्या भक्तीचा नामाचा महिमा जगाला समोर सांगणार. देवा कीर्तन भजनाच्या माध्यमातून पंढरीचा महिमा देवा तुझ्या नामाचा महिमा चंद्रभागेचा महिमा तीर्थाचा महिमा संतांचा महिमा या लोकांना समजावून सांगणार. देवा ही जनता ही भोळी भाबडी जनता हा सगळा समाज तुझ्या नामाची महती ऐकून या पंढरीचा महिमा ऐकून या चंद्रभागेचा महिमा ऐकून देवा दर्शनाला येतील. पण पांडुरंगा दर्शनाला आलेले सगळे चांगलेच येतील सांगता येत नाही. चांगले येतील वाईट येतील पुण्यवान येतील पापी येतील सुशिक्षित येतील अशिक्षित येतील सज्जन येतील दुर्जन येतील. तुकाराम महाराजांनी एक मार्मिक शब्द वापरला का अभंगामध्ये मूड पापी तैसे तैसे उतरी काशी लावून. देवा कोण कशी येतील कोण कशी येतील असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाय देवा हो कोण कसं येईल कोण कसं येईल सांगता येत नाही. पण देवा तुझं एकच काम तो भक्त तुझ्या दर्शनाला आला तुझं एकच काम दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. देवा प्रत्येक भक्तांचा उद्धार करणे तुझं काम आहे. पुंडलिकाच्या सगळ्या मागण्या माझ्या पांडुरंगाने मान्य केल्या. तुकाराम महाराज शेवट सांगतात हे सगळं खरं झालं पण कुणामुळं एका बोली संतांच्या तुका म्हणे खरी झाली एका बोली संतांच्या पुंडलिका दिदरावर करुणा आणि तेव्हापासून ते विठ्ठल भूत उभारले. ज्यांनी त्या पांडुरंगाची तुळशीची माळ ज्यांनी गळ्यामध्ये घातलेली आहे त्या प्रत्येकाला तो मामाला झपाटलेला आहे. आज झपाटले म्हणून 11:30 वाजत आलेत माणसं उठत नाहीत. तुम्ही आम्ही झपाटलेली मंडळी आहोत. त्या पांडुरंगाला मग झपाटलेला आहे. आयुष्यभर त्या पांडुरंगाची सेवा करा. पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला. एकादशी व्रत करा. उद्या एकादशी आहे प्रत्येक एकादशी करा. हो सप्त्यातली एकादशी महिन्याची एकादशी आहे. उद्याचे दिवस अन्न घरात शिजू नका अन्न खाऊ नका. आपल्या लेकरा बाळांना सुद्धा भगर खाऊ घाला दूध पाजा त्यांना हो शाब्दाला खाऊ घाला केळी खाऊ घाला. पण उद्या एकादशी करा. एकादशीचा फार मोठा महिमा आहे सांगून मी आपला वेळ घेत नाहीये. तेव्हा अशा प्रकारे बाबा वैल तुळशी माळ घाला एकादशी व्रत करा. एक पंढरीची वारी वास ज्ञानेश्वर वाचा गाथा वाचा नित्य नेमाचा हरिपाठ पाठ करा. एक पंढरीची वारी बाकी काही करण्याची गरज नाही. महाराज योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपत धम्म धर्म किंवा सोपे वर मामा सांगितले संती काय सांगितले टाळ बिंदी हाती घेऊन जाता किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी शहाणा तो गणी घेत संतांनी सोपा परमार्थ तो आम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे.
संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली परमार्थाची वाटचाल करा. निश्चित तुमचा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून प्रत्येकदा परमार्थ यशस्वी हो एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सेवेला मी पूर्ण वेळ देतो. बघा 2-2.5 तास सेवा या ठिकाणी झाली. रोज 20-25 वर्षानंतर तुमच्या नगरीमध्ये. खरं सुरुवातीला मला आणलं या गावाला तुमच्या कल्याणावानी. कल्याणबाची माझी ओळख होती तेव्हा. माझी वडिलांची कीर्तन उस्मानाबादला तुमच्या नागडे साहेबांची तिथं नेहमी असायची. माझी कीर्तन परवा इथे येऊन गेलो मी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये. शेवटचा हरी जागरण कीर्तन डोकचा आदल्या दिवशी होतं. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. प्रत्येक त्यांच्या कारण नागडे साहेबांचे आमच्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत. कारण आम्ही दोघंही एकाच जिल्ह्यातले. आम्ही मूळ पंढरपूरचे नाही, आम्ही मूळ बिदर जिल्ह्यातले. आमचं गाव औराद तालुका, बिदर जिल्हा, खोडसमुद्र गाव. नागदे साहेबांचं गाव बसोकल्याण तालुका, घोटाळ त्यांचं गाव आहे. माझी सासूरवाडी बसोकल्याण आहे. आमचं सगळं नातं हे करायचं सगळं लक्षात ठेवा. आम्ही राहतो पंढरपूरमध्ये पण आमचे सगळं सोयी संबंध, माझे नाते, माझे सगळे समाज, सगळा शिष्यवर्ग, आमचे पाहुणे रावळे, सगळं गाव, सगळं कर्नाटकमध्ये. आमचं कसं आहे माहिती का गुरुजी? देवकीने वाहिला, यशोदीने पाणीला. जन्म ते करता पण वाढलो मात्र महाराष्ट्रामध्ये. तेव्हा सर्वांची कृपा आहे. पांडवलांची पुण्यही, आजोबांची पुण्यही, माझ्या श्री धोंडपण दादांची पुण्यही आणि तो सगळ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आज महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकात तिन्ही स्टेटमध्ये माझे कीर्तन होतात. आणि एक तुमचे आमचे संबंध असल्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. आणि तुम्हाला सर्वांचं दर्शन आज मला घडलं हे माझं मोठं भाग्य समजतो. अशी सेवा तुमच्या आमच्या हातून घडावी एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. तुकाराम. टाळकरी बिचारी. आणि खरंच तुमच्या रोईभरचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरा आध्यात्मिक वारसा तुमच्या रोईभर गावाला आहे. आज 100 टाळकरी. आज तुम्हाला बाहेरच्या लोकांची बोलायची परवानगी नाही, गरज नाहीये. गावाले टाळकरी, गावातले पकवाजी, 7 पकवाजी, 5-7 कीर्तनकार आहेत, टाळकरी आहेत. खरंच मोठं भाग्य तुमच्या गावचं. आणि एवढे टाळकरी, एवढे कीर्तनकार कुठं बघायला मिळत नाही. टाळकरी संपल्या. आता काय काय गावामध्ये आम्ही करतो सप्त काय करणे, अक्षरशः आळंदीतील पोरं, संस्थेतील पोरांनो सप्ताह आम्हाला पार पाडावा लागतो. पण तुमच्या रोईभर तुमच्या गावच्या लोकांना एक आध्यात्मिक वारसा मोठा आहे. येडशीकर मदनची कृपा आहे, सफसंदांची कृपा तुमच्या गावाला. हो, तुमच्या वडिलांची पुण्य जबरदस्त आहे. आज 80-90 टाळ तुमच्या गावामध्ये उभारतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. टाळकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. मृदंगाचार्य दोघं 100 बडकरी आहेत. 2 बसले 2 उठले. हो, त्यांनी मृदंग चांगल्या प्रकारे वाजवला. साऊंड सिस्टीम बी 1 नंबर आहे. लक्षात ठेवा तुम्ही. बसलेली मंडळी शांतचित्त ऐकत बसलीत. पण मगापासून बघतोय मी हो बसलीत शांत ऐकत, पण गजर बी नाही, टाळी बी नाही. काही लोकांची तोंडच बंद आहे. नुसती टाळी जोर आले का दोघं आपलं बसलेल्या मंडळीचं काम आहे हाताला एक टाळी वाजवणं, संतांच्या नामाचा गजर करणं. बसलेल्या मंडळी सर्व माझी विनंती, हाताला एक टाळी वाजवा, संतांच्या नामाचा गजर करा. मंडपातले कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे खाली पाय सोडलेले वर पाय घेतलेले सगळ्यांना माझी विनंती, तुकाराम. टाळी वाजवा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानावर आवाज गेला पाहिजे.
खंबसवाडी सुरडी या खंबसवाडी तू का बने लोहे बागा तू का बने लोहे बागा चिखली माग मारा चिखली घर पत्ते राम ढोमाचे म्हणा एक एक वेळेस पद्यनाम विठोबाचे या अनुपम सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस, आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत आदराचं स्थान असलेलं आणि ते स्थान म्हणजे खंडे महाराज यांच्या मुखातून आपण त्यांच्या पूर्वजांच्या संबंधानं सेवेच्या संबंधाने ऐकलं. असा वारसा ज्यांचा सेवेचा त्या
कुटुंबातील त्या घराण्यातील हे नृत्यपरायण एकनाथ महाराज हांडे यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. महाराज परमार्थाचा